हे स्टेप वर्कआउट आहे सगळ्यात पहिले, ही आपली कामाला शेती. सेकंड नंबर आहे आपले स्कॉट मारायची, ही नवीन एक्सरसाइज आहे वेट ट्रेनिंग मध्ये. तिसरे नंबर आहे स्किपिंग, ही पण जुनी आहे. ही ॲप्स वर्कआउट मारायची, ही पण जुनी आहे. हे सपाटे मारायचं, तर सकाळी बुरबुर पाऊस आलता तर 4 ते 5च्या दरम्यान. नवीन मोबाईल आणणार आहे आणि आज ऑर्डर केलता, आज येईन. तर म्हणजे 5-6 दिवस झाले तर ऑर्डर केलता, पण आज येणार आहे. मॉर्निंग. तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 267वा दिवस आहे. तर आज आपण आलो, करण तर नाही आला आज, तर अंधार आहे आज. करण आला काय, गाडी चमकू राहिली बा, नाही आला अजून. आपला मोबाईल येणार आहे, नवीन मोबाईल ऑर्डर केलता. तो कोणता नवीन मोबाईल आणणार आहे आणि आज ऑर्डर केलता, आज येईन. तर म्हणजे 5-6 दिवस झाले तर ऑर्डर केलता, पण आज येणार आहे. तर मग आपण उद्या दाखवू आपल्या व्हिडिओमध्ये नेमकी कोणता मोबाईल ऑर्डर केला आपण, आणि ह्या मोबाईलपेक्षा काय काय फंक्शन जास्त त्याच्यात, आणि आपल्याला काय काय बेनिफिट होतो. आपल्याला जसं यूज आहे ना सेम त्यासाठी परफेक्ट मोबाईल तो आपल्याला होता 24,000मध्ये, तो आपल्याला बसला 20,000मध्ये बसलेला आहे तो, बिग बिलियन डे ऑफरमध्ये. तर चला आता उद्या आणला तर उद्या आपण अनबॉक्सिंग तर व्हिडिओ टाकू आणि आपल्या ह्याच्यामध्ये कसा यूज होतो ते बघू आपण. पण हा एक गोष्ट आहे, आपण सुरू केलं ना तर एवढं आहे, तर लई महागाचा फोन आणि लई हे असं याची गरज नाही. जेवढं आपण कम्फर्टेबल आहे ना, आपल्याला जेवढं कामाचं आहे तेच तेवढं असलं तरी सफिशियंट आहे. तरी याची कशी आपली क्लॅरिटी येत नाही, म्हणून आपण काय केलं, थोडासा भारीवाला मोबाईल घेतला. म्हणजे जास्त भारी नाही, याच्यापेक्षा या मोबाईलपेक्षा भारीवाला आहे थोडासा, जेणेकरून क्लॅरिटी येईन आपल्या ह्याला व्हिडिओला. तर चला आता आजचा वर्कआउट काय सुरू करू आपण. तर आज वार आहे शुक्रवार म्हणजे आज आहे आपली सर्किट ट्रेनिंग. दर शुक्रवारी आपण तेच करतो, कारण की शुक्रवारी सर्किट ट्रेनिंग म्हणजे हार्ड वर्कआउट होतो. त्याच्यानंतर शनिवारी काय करतो आपण, थोडंसं कूल डाऊन करतो, कारण की संडेच्या दिवशी आपली हिल ट्रेनिंग नाही तर लॉंग रनिंग असती, त्याच्यामुळे आपण शनिवारी कूल करतो. तर हे एक आहे. आज सर्किट ट्रेनिंग बघणार आहे, पण एक मेन गोष्ट आहे सर्किट ट्रेनिंगचे यावेळेसचे एक्सरसाइज आणि त्या वर्कआउट ते सगळ्या वेगळ्या करणार आहे आज आपण. म्हणजे पहिलं कसं असतं, थोडंसं सेम करत होतं, एखादी चेंज करत होतो. आता एखादी सेम ठेवू, बाकी सगळं चेंज करून टाकू, यावेळेस वेगळी करू थोडीशी. तर बघू, करण नाही आला अजून, करण घेऊन द्या तोपर्यंत आपलं सगळं आवडतं. सर्किट ट्रेनिंग तुम्हाला सांगतो, सर्किट ट्रेनिंग आपल्याला स्ट्रेंथ पॉवर येते आपल्यात, हे मेन. आणि एक गोष्ट आहे, ते झालं आपल्याला वाटतं आपण थाईज मारतो, थाईज बनत नाही. जिमच्या कसं थाईज बनतात तसं थाईज बनत नाही आपल्या. काय जरा जागेवर कडक उरायला आपण आपला काय म्हणतो स्टॅमिना वाढला, पण काय होतं थाईमध्ये पॉवर येऊ राहिली पण थाई दिसत नाही एवढी. जशी रनर लोकांचा तेच मेन फंड आहे, जे रनिंग करतं आणि जे जिम करतं. जिमवाल्यांनी जर स्कॉट मारले, आपणच स्कॉट मारतो, वेट घेऊन मारतो, विदाऊट वेट मारतो, अजून लेग स्ट्रेस करतो. ह्यांनी पाहिजे थाईजवर लोड येतो, थाईजवर लोड येऊ राहिला पण थाईज बनत नाही, पण एवढं आहे आतून पॉवर येते. रनर लोकांचा हाच फंडा असतो. तर चला
आज आभाळ आल्यावर नाही बघा. तर सकाळी बुरबुर पाऊस आलता, तर 4 ते 5च्या दरम्यान. थोडं मला वाटलं आज पाऊस येतो काय, पण चाललं गेला. पण वातावरण बघा पावसाचं वातावरण आहे आता. काल तर कसं मोकळं होतं, ऊन पडलं होतं. आज वातावरण पावसाचं आहे. तर चला आज काय करू, आता जॉगिंग करू. जॉगिंग पण आज थोडी करणार आहे आपण, कारण की आज सर्किट ट्रेनिंग आहे. काल इकडे गेली जॉगिंग, आज इकडे करू. कारण की इकडं नॉर्मल जॉगिंग करू. तुम्हाला पहिलेच बोललेलं आपण, जोपर्यंत आपला रस्ता क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण जॉगिंगकडे रनिंगकडे एवढं लक्ष देणार नाही. तर त्याच्याऐवजी दुसरा वर्कआउट करून आपण दुसरं बॉडी हे करणार आहे, बॉडीवर लक्ष देणार आहे. पण नंतर ज्या दिवशी आपलं रनिंगचं ग्राउंड ओपन होईल त्या दिवशी मग रनिंगवर फोकस करू मग आपण. तर चला आता काय करू, इकडं नॉर्मल जॉगिंग करू. आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट सर्किट ट्रेनिंगमध्ये नवीन काय आहे, अजून यावेळेस नवीन इव्हेंट काय करणार. पहिले कसं होतं, बेसिक होते, बेसिक मारत होतं. आज थोडेसे ॲडव्हान्स घेऊ थोडेसे, कारण की आता स्टॅमिना वाढला, परफॉर्मन्स ओके झाला आपला. आता लेग पॉवर वाढली, आपला स्टॅमिना वाढला. हे सगळ्या गोष्टी आता जस्ट कसं आहे, प्रत्येक याला वर्कआउट थोडा वाढवत जायचं. एक खट्टी नाही वाढवायचं कधी, थोडा वाढवा. कारण की जास्त वर्कआउट केलं त्याला व्हॅल्यू नाही. दररोज थोडा करणं त्याला सगळ्यात जास्त व्हॅल्यू हे. तर चला पहिले जॉगिंग करू आणि नंतर क्लिअर बघू आजचा वर्कआउट, आणि वर्कआउटमध्ये काय काय करणार आहे आपण. तर चला. तर आजचं काय झालं, जॉगिंग आपण कंप्लीट केली एकदम नॉर्मलमध्ये. कारण की तुम्हाला दररोज सांगतो, एक तर स्प्रिंट मारा नाहीतर जॉगिंग करा, बॉडी ॲक्टिव्ह होऊन जाते पूर्ण. तर चला आता थोडंसं कूल डाऊन करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते सुरुवात करू आपण. त्याला वॉकिंग झाली कंप्लीट आपली, कूल डाऊन झालं. तर आता आपण सर्किट ट्रेनिंगचा सेट लावला. तर सर्किट ट्रेनिंगचा सेट आज कोणकोणते नवीन एक्सरसाइज ॲड केल्या आणि जुन्या एक्सरसाइज ठेवल्या ह्या बघू आज आपण. तर चला, सगळ्यात पहिले हे स्टेप वर्कआउट आहे. सगळ्यात पहिले ही आपली कामालाच येते. सेकंड नंबर आहे आपले स्क्वॉट मारायची, ही नवीन एक्सरसाइज आहे वेट ट्रेनिंगमध्ये. तिसरे नंबर आहे स्किपिंग, ही पण जुनी आहे. ही ॲप्स वर्कआउट मारायची, ही पण जुनी आहे. हे सपाटे मारायचं सूर्यनमस्कार, ते पण जुनीच आहे. आणि त्याच्यानंतर ही नवीन इकडे ॲड केली आपण, हे डग वॉक. काल मारलं नाही का आपण डक वॉक मारायचं आहे. तर हे एक तर या एक्सरसाइज आहे 1 2 3 4 5 6. यावेळेस 6 एक्सरसाइज ॲड झाल्या आपल्या. दरवेळी 4 ते 5 असते आपल्या. तर चला, याच्यात तर 1-2 इव्हेंट चेंज केले, दुसरे आहे पण त्याला कसं थोडंसं जागा लागतील, थोडंसं एवढं परफेक्ट मारता येणार नाही. स्पीड वर्कआउटचे होते 2-3 ॲड याच्यात, पण इथं काय फटका बसतो पाहायला, म्हणून मारता येत नाही आपल्याला. तर चला, हे 6 इव्हेंट आहे, 6 इव्हेंट आता मारायची तयारी करू. चलो. तर चला, सर्किट ट्रेनिंगचा सेट लावला. आता सर्किट ट्रेनिंग करू आता आपण. करण आला काय, करण भूषण दोन्ही पैकी कोणतरी आला असं. चला. मॅजिक दोन्ही पैकी कोण नाही आले, हे मामा आले ते घास न्यायचे. चला.
सर्किट ट्रेनिंगचे आपले 4 सेट कंप्लीट झाले. आपण 4 सेट मारले. तर किती मारले सांगू. पहिले आपण मारले स्किपिंग. हे स्किपिंग मारले, नाही सॉरी, स्टेप वर्कआउट आहे. स्टेप वर्कआउट मारले. त्याच्यानंतर आपण स्क्वॉट मारले वेट ट्रेनिंग घेऊन. त्याच्यानंतर इथं स्किपिंग मारली, इथं ॲप्स मारले, इथं सपाटे मारले, इथं डग वॉक केला एवढ्या ह्याच्यात. तर एवढ्या ह्याच्यात 4 सेट मारले आपण प्रत्येकाचे. तर इथं हे स्टेप वर्कआउट आपण 80 मारले, आपण स्क्वॉट 10 मारले, स्किपिंग 100 मारले, ॲप्स 25 मारले, सपाटे 10 मारले आणि डग वॉक एवढं डिस्टन्स कवर केलं. त्याचे एक सेट मारला. तर त्याला असे 4 सेट मारले. 4 सेटनी काय होतं माहिती का, स्ट्रेंथ पॉवर वाढते आपली. जे आपण वर्कआउटमध्ये किंवा आपल्या कोणत्या पण एक्सरसाइजमध्ये हीच सगळ्यात मसल पॉवर असते ती बॉडीची, आणि आपल्या आतली स्ट्रेंथ पॉवर असते. कितपर्यंत तुम्ही तुमची बॉडी घेऊन जाऊ शकता तेवढी तुमचं मसल पॉवरवर डिपेंड होते. तर ह्या वर्कआउटने काय होतं, आपल्या पुढं बॉडीची मसल पॉवर वाढते आणि स्ट्रेंथ वाढते आपली वर्कआउटला, आणि तर कोणती पण गोष्टी करायला स्टॅमिना, त्याला स्टॅमिना म्हणते. तर चला थोडंसं रेस्ट करू आणि आता पुढचा वर्कआउट काय ते बघू. ट्रेनिंग तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा तुम्ही. कारण स्टार्टिंगला 5 ते 6 इव्हेंट घ्यायची गरज नाही आहे. कमीत कमी 2 ते 3 इव्हेंट तरी घ्या तुम्ही. कमीत कमी 2 ते 3 इव्हेंट घ्या. सोपे घ्यायचे सवय लागण्यासाठी. असं करता एक जसं स्टॅमिना वाढेल तुमचा, जसं स्ट्रेंथ वाढेल, तसं तुम्ही एक वर्कआउट ॲड करा. आणि वर्कआउट पण नंतर थोडं करून हार्ड चेंज करा. सिम्पल वर्कआउट केलं ना मग काय नुसतं आपण रेपिटेशन वाढते पण काही इफेक्ट होत नाही. त्याच्यासाठी वर्कआउट चेंज करणं लागतो, रेपिटेशन चेंज करणं लागते. तर चला आजचं झाला, थोडंसं वॉकिंग करू आणि आजचं रेग्युलरचं वर्कआउट काय आहे ते सुरू करू. चला. आणलं शिवून बरं, आणलं शिवून द्यायला ते चांगला चिटकावला पहिले मग शिवून द्याला. अच्छा. नवा घेतलेला फेकून देऊ वाटत नाही ना एवढं लवकर. त्याच्यात पैसे वसूल झाले पाहिजे त्याच्यात. ठीक आहे, माझं तसंच झालं, डबल चिटकून आणलं होतं.
सपाटे मारले आपण, सपाट्याचे 6 ते 7 सेट मारले 12-12चे. तर हा रेग्युलरमधला वर्कआउट आहे आपला. तर यावेळेस काय झालं, स्किपिंग कॅन्सल केली आपण, सर्किट ट्रेनिंगमध्ये मारली. आता काय करू, सपाटे मारले, आता स्ट्रेचिंग करताना ॲप्स आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगमध्ये आपली स्ट्रेंथ पॉवर वाढते आणि आपली मसल पॉवर वाढते आणि मसलमध्ये हे ताकद येते. तर हे हप्त्यातून एकदा केली पाहिजेत आपण. तर चला, आजची स्ट्रेचिंग झाली कंप्लीट, आता जायची तयारी करू. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत. बाय.